मित्रांनो, मी आता चाललोय मालवणला. आमच्या गावातला रिक्षावाला नागेश भंगे तो म्हणालो आपण मालवणला मच्छी मार्केटमध्ये जाऊया, संध्याकाळचा लिलाव बघू. तर आता चला आपण संध्याकाळच्या मालवणच्या लिलावच्या मच्छी मार्केटमध्ये जाऊया. बाबूचे 275 देतले होय होय पुकार सांग 275 50 एक नगर कशी आहे किलो? 600 रुपये. सुरमई बघू शकता 600 रुपये किलो. 1 किलोला 3 येणार. 250 रुपये किलो आहेत बांगडे. ताजे आणि फ्रेश बांगडे आहेत. 250 रुपये किलो. 250 मित्रांनो बघू शकता मोठे फ्रॉन्स आहेत 400 रुपये किलो फुल साईज मध्ये. मित्रांनो बघू शकता कुर्ले इथे आहेत 250 रुपये किलो. मोठी साईज आहे कुर्ल्यांची. कुर्ले 250 रुपये किलो. साईज कोलंबी आहे 500 रुपये किलो. मित्रांनो बघू शकता जम्बो साईज मध्ये हलवा आहे 800 रुपये किलो. पापलेट आहे 1000 रुपये किलो. आणि सुरमई आहे फ्रेश सुरमई आहे 800 रुपये किलो. हे छोट्या साईज मध्ये हलवे आहेत. हे 600 रुपये किलो आहेत. आणि ह्या जम्बो साईज मध्ये हलवा आहे 800 रुपये किलो. काय 150 रुपये? दोन 2000 रुपये टोपली घेतलेले आहेत ते काय नाही, ते बर्फाचा कडायला जाऊ ना. मित्रांनो बघू शकता खाडीतले खेकडे आहेत 500 रुपये टोपली एक. मित्रांनो बघू शकता मालवणच्या संध्याकाळच्या लिलावाची गर्दी. नितीन लक्ष राहिले 2 मिनिटात. माशाच्या लिलावाची फक्त जत्रा आहे जत्रा. आणि पर्यटक भरपूर आलेत. मित्रांनो बघू शकता फक्त जत्रा भरली आहे माशांची. मित्रांनो बघू शकता जम्बो साईज मध्ये सुरमई आहे 2 किलो वजन आहे. आजचा रेट 800 रुपये किलो. ताजी आणि फ्रेश सुरमई. मित्रांनो आमची आता माशाची खरेदी करून झालेली आहे. लिलाव अजूनही चालू आहे. पाठीमागे बघू शकता लिलाव अजूनही चालू आहे. आमची माशाची खरेदी झाल्यामुळे आता आम्ही घरी निघतो. जे काय आम्ही मासे घेतले त्याची रेसिपी तुम्हाला आता घरीच दाखवतो. तर चला आपण घरी निघूया. मित्रांनो
समोरून चहाचं दुकान दिसलं आहे. आता आपण इथे चहा पिऊया, बघूया कशी टेस्ट आहे चहाची ती. कंट्रोल करते उद्या उशिरा उघडते. चहा आलेली आहे, चहा पिऊन बघूया कशी लागते चहा. चहा एक नंबर आहे, मिळू शकता इथे चहा प्यायला. तर मित्रांनो, या आता मालवण आम्ही कुर्ले आणले. तर कुर्ल्यांसोबत इकडे फ्राय करण्यासाठी हलवा पण आणलो आणि ते कालवा पण आणली आहेत. तर आता बघूया यांची रेसिपी. आज मी बनवते हलवा फ्राय आणि कालवा फ्रायची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आधी हलवा स्वच्छ धुवून घ्यायचा, कालवा पण स्वच्छ धुवून घ्यायची. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे आगळ घेतलाय, वाटीभर आलं लसूणची पेस्ट, चिमूटभर हळद घेतली आहे, मसाला घेतलाय 4 चमचे, चिमूटभर मीठ घेतलाय आणि रवा फ्राय करण्यासाठी घेतलाय. अशा मालवणी पद्धतीने तुम्ही पण मच्छी फ्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.